आणि आता बातमी आहे हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात। 3 साखर कारखाने मुश्रीफांच्या खिशात। आजरा, गडहिंग्लज आणि बिद्री मुश्रीफांकडे गेले। तर याबाबत मंत्री हसन मुश्रीफांसोबत चर्चा केली। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहुयात। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज, त्यानंतर बिद्री आणि आता आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळाली आणि या तिन्ही साखर कारखान्यांवरती वर्चस्व मिळवलेलं आहे। हसनजी मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। सर, तिन्ही साखर कारखान्यांवरती आपलं वर्चस्व आहे, कशा प्रकारे या साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी तुम्ही रणांगणात उतरला होतात? नाही, हे खरं आहे की पहिल्यांदा आप्पासाहेब नरवडे सहकारी साखर कारखाना गडिंग्लजची निवडणूक झाली, त्यानंतर दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीची निवडणूक झाली आणि आजच आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाची कारखान्याची निवडणूक झाली आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये फार चांगल्या प्रकारे विजय मिळाला। याबद्दल मी त्या सर्व सभांचं मनपूर्वक अतिशय विनयानं त्यांचं आभार मानतो। आजरा साखर कारखान्याचा 105 कोटींचा हा कारखाना आहे, 120 कोटींचं कर्ज आहे। जिल्हा बँकेचे तुम्ही चेअरमन आहात। येत्या काळामध्ये आजरा सहकारी साखर कारखाना कशा प्रकारे कामं करणार आहे? नाही, आजरा कारखान्याची तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 110 कोटी रुपये मालमत्ता आहे आणि 140 कोटीचं कर्ज आहे। फार मोठं संकट आर्थिक त्या कारखान्यावर आहे। त्यासाठी आपल्याला उपपदार्थांची निर्मिती करावी लागेल, को जनरेशन करावं लागेल, त्यानंतर इथेनॉल निर्मिती करावी लागेल आणि हा टप्प्याटप्प्याने हे कर्ज आपल्याला कमी करून हा कारखाना सुस्थितीत आणावा लागेल। नक्कीच संपूर्णतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या कारखान्यांचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून या तिन्ही साखर कारखान्यांवरती वर्चस्व मिळवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।